अमृतेश्वर महादेव मंदिर बनोटी. पाचोरा तालुक्यातील पाचोरा ते सिल्लोड या मार्गावर असलेले एक महत्त्वाचे गाव म्हणजे बनोटी. पाचोऱ्यापासून साधारणतः 15 किमी अंतरावर असलेले हे गाव व्यापारीदृष्ट्या एक महत्त्वाचे केंद्र होते. मराठवाडा व खानदेशच्या सीमेवर असल्याने मध्यकालीन इतिहासात हे चांगलेच भरभराटीला आलेले नगर. सभागृह व गर्भगृह असे 2 भाग पडतात. सभागृहाचे बांधकाम संपूर्णपणे दगडी असून 24 खांबांवर तोललेले आहे. त्यावर दगडी तुळया अलगदपणे बसवलेल्या आहेत. ऑइल पेंटमुळे त्याला कमालीचा गुळगुळीतपणा आला आहे. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी 2 ऋषी कुमार अखंड शंखनाद करीत असल्याची 2 शिल्पे आढळतात. त्यांच्या मूर्ती विलोभनीय आहेत. गर्भगृहात विराजित शिवपिंडी खूपच आकर्षक आहे. शाळुंका प्रमाणबद्ध असून बघता क्षणी मन मोहून टाकणारी आहे. दर्शन घेताना हात व मस्तक आपोआप एकरूप. बाजूला गणेशाची पद्मासनातील चौकोनी शिळेवर कोरलेली मूर्ती आढळते. मूर्ती पूर्णपणे शेंदुराने माखल्यामुळे चटकन ओळखता येत नाही. संपूर्ण मंदिर व परिसराच्या पुनरुज्जीवनासाठी कैलासवासी माऊजी बुवा महाराज आडगावकर या सप्तपुरुषाने विशेष लक्ष दिले. स्थानिक गावकऱ्यांनी या कामी त्यांना सढळ हस्ते मदत केली. आज माऊजी बुवांचे 3रे वंशज ह.भ.प. भानुदास महाराज हे गावकऱ्यांच्या सहकार्याने व्यवस्था पाहतात. संपूर्ण मंदिर परिसरात पेव्हर बॉक्स बसवल्यामुळे परिसर फारच मनमोहक वाटतो. हिवरा नदीच्या काठी असलेल्या या मंदिराला प्राचीन वारसा लाभलेला दिसतो.
मंदिरापासून नदीपात्रात उतरण्यासाठी सुमारे 20 पायऱ्यांचा पक्का घाट बांधलेला आहे. येथे नदीपात्रात असलेले गोमुख तीर्थ हे अमृतेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. येथे 12ही महिने अखंड तीर्थधार सुरू असते. वटवृक्षाच्या खालून येणारी तीर्थधार उन्हाळ्यातही झुळझुळ वाहत असते. पूर्वी गोमुखातून धोधो जलधारा प्रवाहित होती. वर्षभरात केव्हाही दर्शनाला गेले तरी बिल्वपत्र व पुष्प शिवचरणी समर्पित दिसतेच. येथे 12ही महिने सकाळ संध्याकाळ नित्यपूजा केली जाते. असे सांगतात की पूर्वी या मंदिरात विशालकाय घंटा टांगलेली होती. तिचा आवाज गाव व परिसरात निनादत असे. काही वर्षापूर्वी ती गहाळ झाली. मंदिर शिखरांची रचना बाणाकृती असून त्याची उंचीच 100 फुटापर्यंत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मंदिर उठावदारपणे शोभून दिसते. मंदिराची ऑइल पेंटने रंगरंगोटी केल्याने प्राचीन असलेले बांधकाम नवीनच वाटते.